मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून वाघाळा येथे अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणाऱ्या एका जेसीबीसह 6 ट्रॅक्टर चालक मालकांवर गुन्हा दाखल करून 67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मंठा पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 सुमारास वाघाळा येथील पूर्णा नदीपात्रात जाऊन ही कारवाई केली। पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांना वाघाळा येथे पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करीत असल्याची माहिती मिळाली होती। पोलीस निरीक्षक निकाळजे फौजदार बलभीम राऊत यांनी पूर्णा नदीपात्रात जाऊन छापा मारला। तेथे एक जेसीबी अवैधरित्या वाळू उत्खनन करून ट्रॅक्टरमध्ये भरताना आढळून आले। त्यानंतर पोलिसांनी पिवळ्या रंगाचा MH21VA0028 हा जेसीबी ताब्यात घेतला। 6 ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले। ट्रॅक्टर चालक मालक आणि जेसीबीच्या चालक मालकावर मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, फौजदार बलभीम राऊत आदींनी केली आहे। या कारवाईचे तालुक्यात स्वागत करण्यात आले। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।